बघू शकता एवढे सगळे मेंबर आहेत. आणि हा व्हिडिओ एक चॅलेंज व्हिडिओ होणार आहे. तो चॅलेंज तुम्ही थंबनेलच्या टायटलवरून तुम्हाला कळालं असेल की काय चॅलेंज आहे. पण मी तर परत एक्सप्लेन करते की हा चॅलेंज होणार आहे जेनझी वर्सेस आजी स्पेशली. पण आता ह्या चॅलेंज मध्ये मी मैत्रिणांची सोबत असणार आहे बिकॉज तिला आता काही एवढे मोस्टली जेनझी वर्ड्स माहिती नाहीये म्हणून मी तिच्या सोबत आहे. ह्या चॅलेंज मध्ये थोडासा ट्विस्ट असा आणलाय की आम्ही 2 टीम्स बनवल्या आहेत. एक ह्या तिघांची म्हणजे वैभवी, साईराज आणि शांभवीची, आणि टीम ए मध्ये हे तिघं आणि टीम बी मध्ये मी आणि मैत्रिणांची आहोत. मैत्रिणांजीला मी सपोर्टसाठी आहे म्हणजे की तिला थोडे जेनझी वर्ड्स माहित नाही आपले जे मोस्टली आपण वापरतो आणि त्याचे मिनिंग्स तुम्हाला ऍक्च्युली सांगायचे. आणि तसंच आम्ही ह्या तिघांना काही मराठी वर्ड्स विचारणार आहे त्यांना त्या मराठी वर्ड्सचे मिनिंग सांगायचे. सो तुम्हाला सगळ्यांना कळालाय का हा चॅलेंज कसा असणार आहे आपला? ओके. पण ह्या चॅलेंजमध्ये एक ट्विस्ट होणार आहे. ट्विस्ट काय आहे तर आम्ही समजा त्यांना आमच्या टीम मधून आम्ही त्यांना जे वर्ड्स विचारू त्यांना समजा त्याचे मिनिंग्स आले नाही तर त्यांना एक पनिशमेंट मिळणार आहे. तसंच आम्हाला पण मिळणार आहे त्यांच्याकडनं. सो ती पनिशमेंट काय असणार आहे हे आम्ही लिहून ठेवलेलं आहे. सो तशा त्या पनिशमेंट त्यांना करावे लागतील. पण त्या पनिशमेंट मध्ये पण अजून एक ट्विस्ट आहे की त्या पनिशमेंट मध्ये पण असा एक ट्विस्ट आहे की आम्ही टीमला 2-2 चीट्स दिले आहेत. तर वैभवी त्या चीट्स दाखव. ह्या 2 चीट्स ह्या टीमला दिल्यात आणि मैत्रिणींची त्यांना दाखव. आमच्या टीमला ह्या 2 चीट्स दिल्यात. तर त्या चीट्स मध्ये काय लिहिलंय हे तुम्हाला चॅलेंज मध्ये कळून जाईल. पण समजा तुम्हाला ती पनिशमेंट जी देऊ ती तुम्हाला घ्यायची नसेल म्हणजे तुम्हाला काय नको असेल ती पनिशमेंट तर तुम्ही ती चीट उघडायची आहे. तुम्ही म्हणायचं आय वॉन्ट टू यूज दॅट चीट. तर ती चीट यूज करून तुम्ही ती जी काय त्याच्यामध्ये लिहिलं असेल त्या चीट मध्ये ते फॉलो करायचं. समजलंय का? चॅलेंज समजलाय सगळ्यांना? हो. कसा करायचा? ओके. सो चालू करूया. लेट्स गो. तर पहिले मला वाटतं की आमच्या टीम कडून आम्ही चालू करू बिकॉज मैत्रिणी पण आणि मी स्पेशल आहे तर होस्ट म्हणून ही फायदा असं नाहीये मैत्रिणी म्हणून. ठीक आहे. धांदरट, क्लमसी, राईट. हो ओके. चा एक पॉइंट झाला. असं पॉइंट्स पण आहे का? हो, points आहेत, points एक आहेत. पॉइंट झाला आमच्या टीमचा. फर्स्ट वर्ड आहे सस. सस. सस, नाही का? मला पण मोस्टली नाही माहिती ऍक्च्युली जेनझी वर्डचे ही मीनिंग. स्वतः जेनझी आहे तरी हिला नाही हो पण माहिती. मला नाही माहिती कारण की मी मोस्टली नाही यूज करत हे वर्ड्स आणि त्याचे मीनिंग पण नाही माहिती. ठीक आहे. सस मला असं वाटतंय म्हणजे थोडस सरप्राइझिंग सस्पेन्स सस्पेन्स नाही. सस्पिशियस. जवळ होती. थोडं सस्पेन्स असं नाही बट सस्पिशियस एक असं हा मग तो येऊ शकतो ना यार. नाही. इंग्लिश विचारणार आहे का? हो. अरे तुम्हाला मराठी विचारतो तुम्ही जेनझी वर्ड म्हणजे ते असं. अगं म्हणजे ते वर्ड्स कसे जेनझीचे तर ठीक आहे मराठी मी जेनझी. मैत्रिणीला एक्सप्लेन करते. साईराज ते पाय नाही. नाही दिसत आहे. तर मैत्रिणी ऍक्च्युली काय जेनझीचे वर्ड्स आहेत ते असेच आहेत म्हणजे इंग्लिश वर्ड्सच आहेत ते मराठी नाही आहेत. म्हणजे असू शकतात ते आम्हाला नाही माहिती पण मोस्टली इंग्लिश असेच वापरतात. हा ते असे इंग्लिशमध्ये. शॉर्ट मराठीमध्ये पण वापरत असतील पण ते तुम्हाला माहित नाही असं. हा असू शकतात ते. आता सस्पिशियस म्हणजे मराठीमध्ये असं काय म्हणतात त्याला की मला हिच्यावर असं Doubt वाटतं. संशय. संशयास्पद. मी बोलल्या पाहिजे. मग मी म्हटले ना यार हा मग आहे ना मग म्हणू आम्ही शकता. एक पॉइंट आहे आमचा. नाही. नाही, तसं- पण Suspense तो नाही ना. Suspense आहे. Suspicious जी जो काहीच पुढचा तो बिलकुल त्याचा- जवळ नाही येतो. Suspense आणि Synonym. suspicious बिलकुल जवळ. Synonym त्याला. दादा आहे. बिलकुल नाही. Suffix लागलाय त्याला. मग काय? म्हणजे IUOS. हा Suspicious आणि सस्पेन्सचा काहीच संबंध भाई नाही. सस्पेन्स आणि सस्पिशियस
तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा हे चुकीचं वाटतंय म्हणून. खरंच सांगा. हा स्वतः चुकीचं नाही खरंच. मला अशी मध्ये मध्ये आता व्हिडिओच्या दिसेल बिकॉज इतकी चिटिंग झाली आहे म्हणून माझा ना तुम्ही नंतर व्हिडिओमध्ये पुढे बघा माझा इतका संताप होत होता ह्या साईराज आणि ह्या सगळ्यांनीवर म्हणजे शांभवी आणि वैभवीवर इतके चिटिंग करत होते ते की काही पण की हा नाही असंच त्याचा मिनिंग असतो आणि आमचं कसं होतं की आमची मराठी वर्ड्स होते म्हणून आम्ही त्यांनी जेव्हा आम्हाला ते इंग्लिशमध्ये सांगत होते तर आम्ही त्याला एक्सेप्ट करत होतो की हां ठीक आहे चल त्याचा मिनिंग तसा होऊन जातो असं पण ते त्यांचे वर्ड्समध्ये आमचं हे घुसवतच नव्हते म्हणजे ते एक्सेप्टच नव्हते करत की असं आहे सो हे ते पण तो जो सस्पिशियस आहे आणि सस्पेन्स एकच आहे गुगलवर मी इथे वाटलं असं स्क्रीनशॉट टाकते बघा हे सेम आहे सो तो हाफ पॉईंटचं ते बडबड करत होते ना तो हाफ पॉईंट नाही 1 पॉईंट आहे गाफील काय काय repeat? काय काय गाफील गाफील माहित आहे का तुम्हाला कोणाला हा कळत नाही. मी ट्राय करतोय गॅम्बल असं नाही हे असं सिंगिंगच्या रिलेटेड का नाही नाही मग काय शांभवी बोल. तुला करायचंय का ट्राय गाफील म्हणजे मला असं वाटतंय की फसवणूक का फसवणूक होऊ शकतं तो पण हा. आहे त्याचा. फसवणूक त्याच्याशीच गाफील म्हणजे नाही नाही. नाही फसवणूक नाही तो पूर्ण वेगळा शब्द फसवणूक गा कुठेतरी ऐकलंय ऐकलं आठवा मी तर ऐकलं. गाफील एक असं तुम्ही यूज करू शकता का वाक्यात मग तुम्ही पण तसं हा, करायला नाही. तुम्ही पण तुमचे जर 2 तसे यूज करू शकता आम्ही पण 2 करू हा. बरं ठीक 10 आहे out तुम्हाला of मी- 2 मध्ये ठीक आहे hint थोडेसे हिंट देतो आम्ही एकच हिंट देणार एक नंतर नाही मग. नाही मग सॉरी हा. मग तुम्हाला हे तरी चालतात, चल. हा. ठीक आहे गाफील म्हणजे कसं थोडस तुम्ही जा- असं म्हटले जाऊ दे नको दे तुला काही गेस येतोय का नाही. नाही येत. ठीक आहे हा, ह्यांचा पॉइंट गेलाय गाफील म्हणजे केअरलेस अनअवेअर त्याला गाफील म्हणतात फसवणूक नसता आला खूपच तेच वेगळं. मग तेच म्हणूनच म्हटलं की फसवणूक नाहीये punishment. हा. अरे शेल्फी विसरून गेले हा. तुम्हाला पण होती तशी हा. गोष्ट. पण आम्हाला पॉइंट मिळाला ना आता मिळालाय अरे मग काय हाफ पॉइंट आहे हा. हाफ पनिशमेंट एक तर तुम्हाला एखाद्या ओल्ड मराठी डान्सची स्टेप करावी लागते 10 सेकंडसाठी ठीक आहे ओके ओल्ड मराठी गाणं गजवदना वक्रतुंड महाकाय गजवदना क्लॅप करू शकता ते. वक्रतुंड महाकाय दशावतारी आम्ही धरितो तुमचेच कार्य दशावतारी आम्ही ओके व्हेरी गुड तिची पनिशमेंट पण थोडी म्हणजे म्हणतात ना की ए, एक चांगल्या punishment. मला वाटतं ती पनिशमेंट नसून एक पॉइंट म्हणजे आम्हाला मिळू point शकतो आहे. असा. हम्म. ए चल आम्ही जे काही वर्ड्स काढले त्याच्यात आम्ही असे 3 लेवल केले इझी मीडियम आणि हार्ड वर्ड्सचे ओके म्हणजे- म्हणजे आमच्याकडे पण आहेत तसे आम्ही हार्डवाला येते ना तुम्हाला मजा येणार हार्डवाला. ठीक आहे मला काय कळणार नाही बहुतेक. पण मला आधीच काय कळणार नाही इंग्लिश मधले ना मराठी असते ते कळले असते मग तू गेस कर गोट गोट GOAT. गोट म्हणजे बकरी नाही. बकरी. रिलेशन मध्ये काय रिलेशन मध्ये नाही फुल फॉर्म समज हा फुल फॉर्म बकरी. गोडचं हे कोणाकडून आहे तू? ती बरोबर सांगते थोडस तिला करा सपोर्ट माहिती काय वाटतं म्हणजे आता मी थोडस हेल्प करते बिकॉज मी टीम मध्ये आहे, तर मी तिला थोडस गाईड करू शकते आता गोट म्हणजे म्हणायचं काय आहे की थोडं एक आधीपासून म्हणतो ना पूर्वापार हा पूर्वापार
अजून म्हणजे काय म्हणजे आधीपासून आधीपासून पूर्वीपासून चालत आलेलं तसं हा. पण ते नाही नाही तर नाहीये ही चुकीची इंडियाची गलत theory बाई. हिलाच येत ओके नाही. तसंच आहे नाहीये मी सांगू का मग त्याचा सांग ना सांग. लेजंड नाही इकडे 0 पॉइंट आहे हार्डली. मीनिंग आहे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. मग लेजंडच आहे ना भाई Legend आहे. नाही. गोट मी म्हणून त्याच्यासाठी स्पेसिफिकली मी GOAT असं पण म्हटलो आहे कारण की तो फुल फॉर्म त्याचा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणून. त्याचं मीनिंग काय तुम्हाला मीनिंग काय काय म्हणजे जे आधीपासूनचे एकदम सगळ्यात बेस्ट येतो ग्रेट आहे मग त्याला काय म्हणतात लेजंडच आधीपासून गोटचं मीनिंग सर्च करा तुम्ही बघा चल मला तुम्ही full आम्ही form Google सांगा. वर काय search तुम्हाला करू. Legend मी चा म्हणून meaning त्यासाठी- हा point मी पण नाही देऊ शकत हा तुला. बिलकुल बघ नाही ना, आहे. Google ठरवेल गुगल हा, ठरवेल ठीक आहे. गुगल बाबा गोट फुल फॉर्म फुल फॉर्म नाही गोटचं मीनिंग गोट आम्ही हा फोटो टाकून देऊ जे पण येईल ते. गोट स्लँग मिनिंग हा हा. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हो ह्याच्या पुढे काहीच नाहीये ह्याच्या पुढे काहीच नाहीये. used to describe someone, often an athlete, musician, or artist, who is deemed the absolute best in the field of surpassing all others. ह्याच्यामध्ये लेजंड हा वर्ड Legend हा आलाच word- नाहीये. लेजंड Useच मूर्ख नाहीये. आहे का हा? लेजंड सर्च कर गाईज इथे सुद्धा चिटिंग झाली आहे. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम आहे मान्य करते, पण त्याचा मिनिंग विचारलेला तर त्याचा मिनिंग लेजंड असाच होतो. गोट हा वर्ड फक्त लेजंड लोकांनाच वापरतात. मी वाटलं असतं परत स्क्रीनशॉट टाकते इकडे आणि बघा तुम्ही. इतकी चिटिंग होती आहे ना, इतकी चिटिंग, भयंकर चिटिंग. आम्ही देणार आहे ह्यांना punishment. पनिशमेंट बरं ठीक आहे ह्यांची पनिशमेंट म्हणजे आहे. चालणार आहे का तुला माझ्यातला असेल तुम्ही करेल, नाही तर तुलाच करावं लागेल. बेचली स्कॅम दे दिया गाइस 30 सेकंड्स साठी जेनझी स्लँग वर्ड्स यूज करायचे आता. Yes. 30 seconds. मैत्रिणीला करायला मैत्रिणी करायला कोणता? आता एक शब्द असा बोलायचा ना, तोच शब्द बोलायचा का चपापण असं. आता तुम्ही एक मिनिट तुम्ही एक वर्ड सांगा कोणता तिला वर्ड एक Bang. जेनझी वर्ड होती 30 सेकंड किंवा 10 सेकंड साठी तो वर्ड यूज करेल असं. डेल्युलू आणि सोल्युलू. हा. मग तिला सांगा त्याचा मिनिंग काय हा. डेल्युलू म्हणजे असं एकदम जे काल्पनिक याच्यात असतं ना, हम्म. म्हणजे काल्पनिक विचार करत बघता. त्याला डेलिव्हरी म्हणतात. डेल्युलू इज द ओनली सोल्युलू हे तुम्हाला हा शब्द बोलायचा. हा. कुठं बोलायचं डेल्युलू. चांगलं बोल रे, चांगलं. कच्चा पापड, पक्का पापड, एक पापड. जेनझी आवाज. जेनझी. अगं हे बघ डेल्युलू उंच. मला बोल, मला कळतं. तू बोल, माझ्या बाबतीचं तू बोल. नाही तूच बोल म्हणजे काय फक्त आता त्यांनी तो शब्द दिलाय तुला वाक्यामध्ये वापरायचा असेल ना तसं तसं काहीतरी काय बोलली? वैभवी खूप डेल्युलू आहे. ती सायलेंटला खूप खूप गेलो काय डेलिव्हरी. डेल्युलू आहे ना, थोडं पुढे दोन्ही वापरायचं आहे ना. हे वाक्य बोलची सरळ सरळ डेल्युलू इज द ओनली सोल्युलू. बोल फक्त. डेल्युलू is the only सेलेलू. सेल्युलू सोलुलू. हा, डेल्युलू झालं. is the only सेलेलू. सोलुलू. हा. बोली. ओके. धास्तावलेला. धसलेला धास्तावलेला. धास्तावलेला पॉईंट जाईल तुम्हाला पनिशमेंट मिळेल. आणि हा ह्याच्यामध्ये मला आता सांगायचं आहे समजा नाम नाही आला तो वर्ड त्यांना पनिशमेंट मिळेल. पण समजा त्यांना ते 2 चीट मी सांगितलेल्या आधी मेन्शन केलेल्या 2 चीट दाखवलेल्या तुम्हाला त्या 2 चीट मधून तुम्ही एक चीट यूज करू शकता कधी पण तुम्ही ग्रुप मध्ये डिस्कस करा की समजा चीट घ्यायची आहे का नाही घ्यायची ते तुमच्यावर. ठीक आहे. भटकलेला
नाही. धास्तावलेला म्हणजे घाबरलेला किंवा भीती वाटलेला, घाबरलेला. घाबरलेला. तुम्हाला एखादी म्हण येत असेल तर ती म्हणून दाखवायची. 1 किंवा 2. त्या गाड्यावर पाणी. घड्यावर. घड्यावर. मला काय माहित नाही. नाही. पण बुद्धी तुझ्यावर आहे होतं म्हणून माहिती. म्हणजे काय अर्थ काय एखादी गोष्ट सतत सांगून पण ती काहीच तिचा अर्थ नाही होत आणि समोरच्या व्यक्ती तसंच वागतो तसं त्याला सांगायचं. त्याला म्हणता पालत्या घड्यावर पाणी. गाढवाला घोड्याची चव काय? सर्वात आधी एक नोटीस केलं का त्यांच्या स्क्रीन मध्ये हेच ते ते कॉम्पिटिटिव्ह आठवत होती का म्हणून ते आठवत. Word आहे नू. त्याचा अर्थच मला कळत नाही ना ते. मग अर्थच तर सांगायचं. म्हणजे मी ऐकलेले नाही कधी असं. जसे तुम्ही ऐकलेले ना कसे काही शब्द मराठी, तसं ते इंग्लिश शब्द मी ऐकलेले नाही. आमचं पण तसंच होतं मराठी. आम्ही पण नाही ऐकलं. इकडे ती मी मारली पाहिजे. आय एम नूब. त्याचा मी आय एम ब्रिलियंट. असं म्हणू शकतो. नाही. नाही. लेझी. नाही. नाही हुशार. ठीक आहे काम चल चल हिला देतो. तुला दिलं एक चान्स. आवडत का? झालंय नाही झालंय. झालंय. काहीच नाहीये. शांभवी सांग. दीदी खरंच तू नूबच आहे. Beginner. नूबचा अर्थ आहे beginner. बिगिनर. रील मध्ये नूब आहे. मी नूब आहे. म्हणून म्हंटल होतं मी हे बोलण्यासाठी. मी नूब आहे. Just face for 10 seconds. म्हणजे खूप कॉमेडी फेस करून दाखवायचंय तुला. एकदम कॉमेडी असं दोघी कर. पण करू शकता. दोघी किंवा त्याला नाही दोघींना कर. दोघींना चेहरा करायचा. इकडे माझं तिकट करणार. इकडे अरे इकडे ना. घाबरली ती मागे गेली. ए बाबू माझं हसतो पण आहे, रडतो पण एकाच टाइमला. डोळ्यातून पाणी निघणार ना बोलायचंय. आम्हाला जास्त मिळणार. पाईप आगे तो ऐक पाणी ना, ती मिळते काय का? बोलतीये? पुढचे पॉइंट्स आम्हाला जास्त मिळणार मग तेव्हा आम्ही पण जास्त फ्लेक्स करू. फ्लेक्स करायचा चान्स नाही देणार आम्ही तुम्हाला. आमचे पुढचे वर्ड ऐकूनच माझ्याकडे कमबॅक आहे. तुम्ही खूप डेलिव्ह होत आहेत. आणि तुम्ही डेलिव्ह म्हणजे काय? सॉल्युशन. ओ माय तुझी बायको. So guys, हा व्हिडिओ आम्ही इथे एंड नाही करत आहे, पण आम्ही ह्याचा सेकंड पार्ट करणार आहोत. पण आतापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? अजून त्या चीट्स पण अजून ओपन झालेल्या नाहीयेत. त्या चीट्स काय असणार आहे ते बघण्यासाठी तुम्हाला सेकंड पार्ट बघावं लागेल. सो एक्सायटेड हा सेकंड पार्ट साठी. आणि आतापर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सो या टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड Be loved.